नमस्कार मित्रांनो, मी शिवभक्त पवन पाटील। मी आज आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे मराठी भाषेविषयी थोडीशी माहिती। जगाच्या पाठीवर जवळपास 10 ते 12 कोटी लोक मराठीमध्ये संवाद साधतात। तर आपल्या महाराष्ट्राबाहेर जवळपास 16 विद्यापीठामध्ये मराठी भाषा ही शिकवली जाते। तसेच महाराष्ट्राबरोबर गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड अशा काही राज्यामध्ये सुद्धा मराठी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते। भारताच्या अधिकृत यादीमध्ये मराठी भाषा ही 4थ्या क्रमांकावर आहे। सध्या जगामध्ये 72 देशामध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे। तर चला मराठी भाषेचा थोडासा इतिहास जाणून घेऊ। मराठी भाषा ही साधारण 2000 वर्ष जुनी आहे। मराठी हे नाव मरठा या नावावरून पडले गेले। मराठी भाषा किती जुनी आहे हे ताम्रपट किंवा शिलालेखाच्या माध्यमातून समजते। मराठी भाषेची सुरुवात महाराष्ट्र प्राकृत या बोलीभाषेतून झाली। इसवी सन 730 काळातील एक लेख साताऱ्यामध्ये चालुक्य राजा विजयदित्त यांच्या ताम्रपटावरून दिसून आला, पण यामध्ये काहींचे मतभेद आहेत। इसवी सन 1060 काळातील दिवेआगारचा ताम्रपट मराठीतील पहिला ताम्रपट मानला जातो। इसवी सन 983च्या काळातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मूर्तीच्या पायाशी कोरलेला पहिला मराठी लेख आहे। देवगिरी लिपी पासून आपली मराठी भाषा उदयास आली। देवगिरी राजाच्या काळात मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिला। त्यांच्या काळामध्ये वारकरी महाअनुभव संप्रदायाची सुरुवात झाली। विवेक सिंधू हा मराठीमधील पहिला ग्रंथ मानला जातो। त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज इत्यादी संतांनी व पंतांनी मराठी लेखणीतून व ग्रंथातून भाषेचा विकास केला। तर मित्रांनो, भाषा जशी जशी रूढ होत गेली तसतशी थोडा थोडा त्याच्यामध्ये बदल पडत गेला। जसे की जसं सत्ता बदलत गेल्या तसा भाषामध्ये थोडाफार फरक पडत गेला। म्हणून थोडंफार मराठी भाषेमध्ये बदल होत गेला। त्यामुळे मराठी भाषेमध्ये काही उपमराठी भाषा पण निर्माण झाल्या। कोकणी मराठी, त्यानंतर मालवणी मराठी, त्यानंतर कोल्हापुरी मराठी, वऱ्हाडी मराठी अशा मराठी भाषेमधल्याच काही भाषा उदयास आल्या। तर आपण मराठी भाषा दिन म्हणून 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो। तर हा 27 फेब्रुवारीलाच का करतो याचं मागचं कारण असं आहे की आपले कविवर्य ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांनी आपल्या ज्ञानातून, आपल्या लेखणीतून आणि आपल्या साहित्यातून मराठी भाषेची मान खूप उंचावली। म्हणून त्यांना 1987 साली ज्ञानपीठ हा पुरस्कार देण्यात आला व गौरवण्यात आले। त्यांचा जन्म 27 फेब्रुवारीला झालेला आहे, म्हणून आपण 27 फेब्रुवारीला साजरा करतो। अशाच अनेक कविवर्यांनी, साहित्यकारांनी आपल्या मराठीसाठी खूप काम केलेलं आहे। आपली मराठी भाषा पुढे नेलेली आहे। त्यामुळे आपल्या सर्व साहित्यिक कविवर्गांना माझा प्रणाम। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा। कमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका। शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। लाभले आम्हास भाग्य मोठे, बोलतो मराठी, झालो खरेच धन्य, ऐकतो मराठी, झालो खरेच धन्य, ऐकतो मराठी। जय शिवराय, जय भवानी।